आपली शिक्षण व्यवस्था आणि सध्याची इंडस्ट्री डिमांड याच्यामध्ये नक्की काय गॅप आहे? आपल्या कॉलेजमधून हे येतच नाही आहे किंवा आपल्या शिक्षण व्यवस्थेतून हे मुलांना कळवलं जात नाही, जे की खरंच खूप महत्त्वाचं आहे. असा हा गॅप तुम्हाला काही जाणवला का? भारताचा प्राचीन जर आपण विचार केला तर आपण 30 ते 40% GDP होतो काही हजार वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी. त्यावेळेस AI नव्हतं, काही नव्हतं. मग आपण एवढे कसं काय चांगले होतो? आपली इकॉनॉमी ही स्किल बेस्ड इकॉनॉमी होती. म्हणजे आपल्याकडे कुठल्या सर्टिफिकेट डिग्र्या नव्हत्या. तुम्ही गुरु शोधायचा, पारंपरिक ज्ञान करायचा, 12 बलुतेदार सिस्टीम असतील. यू वेअर हायली डिपेंडंट ऑन स्किल्स. मधल्या काळात काय झालं, की पाठांतर हे स्किल झालं. मग नंतर काय झालं, आकडेमोड करता येणं स्किल झालं, दारकुनी कामाचं. नंतर काय झालं, माहिती असणं स्किल झालं. आता ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. मग कुठल्या गोष्टीवरती मुलांचा रेडिनेस इस्टॅब्लिश व्हायला पाहिजे? सगळ्यात आपल्याला हे ठरवायला लागेल, की शिक्षण शाळेतच होतं हा सगळ्यात मोठा गैरसमज. किचनमध्ये शिक्षण होतं, बाजारात शिक्षण होतं, मित्रांसोबत शिक्षण होतं. तर मी खूप रट्टा मारणे, आहे तेच पाठ करून उतरवणे, अशा जर गोष्टी होत असतील तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन शून्य. म्हणजे मला वाटतं 1ली-दुसरीच्या मुलाला आज नाश्त्याचा मेनू तू ठरवणार आणि त्याचं सगळं प्री रिक्विजिट तू करणार. अशा ॲक्टिव्हिटी ह्या जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत, रॅदर दॅन इंग्लिशचा एक धडा पाहून तसाच्या तसा उतरव म्हणण्यापेक्षा. शिक्षण पद्धतीला हे लक्षात यायला पाहिजे, की खूप जास्त पटीत आपल्याला आणि पटकन बदलायची गरज आहे.